कॉर्पोरेट जिहादची। हा जिहाद कसा सुरू होता, या जिहादमध्ये कोण कोण सहभागी होतं, या जिहादला कोणाकोणाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाठिंबा होता, यासाठी पैशांचे व्यवहार चालायचे का, हे पैशांचे व्यवहार कोण करत होतं, या महिला आणि मुलींवर कशा प्रकारे अत्याचार करून त्यांना कोणकोणत्या गोष्टींसाठी भाग पाडलं जात होतं, या सगळ्याचा पर्दाफाश आज NDTV मराठी करताय। याच कथित IT आणि इंटरनॅशनल कंपनीतल्या एका कंत्राटी कर्मचाऱ्यानं या सगळ्या विषयातली काही धक्कादायक माहिती NDTV मराठीला सांगितली। पाहुयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। IT कंपनीत कसा झाला कॉर्पोरेट जिहाद, द नाशिक स्टोरीचा धक्कादायक आखोदेखा हाल। त्या IT कंपनीचा कर्मचारी फक्त NDTV मराठीवर। कंपनीतल्या कर्मचाऱ्याकडूनच ऐका कॉर्पोरेट जिहादची हादरवणारी कहाणी। नाशिकमधली हीच ती IT कंपनी, ज्या कंपनीत धर्मांतराचं रॅकेट चालवलं जात होतं। ही टोळी सावज हेरायची, हिंदू मुली त्यांचं टार्गेट होत्या आणि ही टोळी त्यांचं ब्रेनवॉशही करायची। हे सगळं कसं करायचं यासाठी मशिदीमध्ये खास ट्रेनिंग दिलं जायचं आणि मग ही टोळी हिंदू मुलींना कुराण वाचायला लावायची, नमाज पठण करायला लावायची आणि बुरखाही घालायला शिकवायची। त्यांनी पहिले फंडिंग केली, त्यांना बोलवलं की हिंदू पोरींना कसं फसवायचे, कसं काय करायचे। त्यांना ट्रेनिंग दिली मस्जिदमध्ये आणि त्यांना धर्मांतर कसे करायचे, कोणाला टार्गेट करायचे, कोणाला पकडायचे, त्याच्यासाठी त्यांनी HR पकडलं। पहिले HRशी बातचीत केली की काय करायचे, हिंदू पोरींना कन्वर्ट करायचे हे आपले मुस्लिममध्ये। तर त्यांना फंडिंग देऊन ते HR देत होते पैसे आणि HR वाल्यांना सांगत होते की काय करायचं यांचं। ते ती म्हणे की लो जातमध्ये ज्या पोरं चांगले मुसलमानांचे असं करा, आपल्या हिंदूंमध्ये काय ठेवले, धर्मांतर कसं करायचे, आमच्यामध्ये कसं यायचे। पहिले 2 पोरांना त्यांनी धर्मांतर केले, त्यांनी कुराण वाचायला लावलं, त्यांना कुराण ते सगळं वाचायला लावलं की कसं कन्वर्ट व्हायचं। तर त्याला बीट पण खावलं, त्याला सांगितलं बकरीचे मटण आहे, हे बीट नाही आहे, कारण की त्यांना माहिती आहे यांना बीट खावलं तर हे खाणार नाही। तर त्यांना बीट देत होते, ते बकरीचे मटण सांगत होते। IT कंपनीत हा सगळा धर्मांतराचा खेळ चालायचा तो लंच टायमिंग मध्ये। लंचच्या टायमाला ते 4 वाजेला संध्याकाळी 4ला यायचे, कारण की त्यांना माहिती की कोणी राहत नाही। तर आम्ही नमाज पढून आले का ते 4 वाजता तिथं जेवणाला आणि हिंदू पोरगीला घेऊन जायचे, त्यांच्या आपसमध्ये बोलायचे की काय करायचे, तर त्यांना कसं कुराण पाठायचं, कुठे काय करायचं। त्यांना फंडिंग पहिले तिकडून येत होती आणि यांना शिकवलं आणि लेडीजांना ते व्हॉट्सअपने आणि मस्जिदमध्ये घरांमध्ये घेऊन गेले, त्यांना कुराण कसं पढवायचे, कपडे कसे घालायचे, सगळे त्यांना ते शिकवत होते आणि ते पण करत होते। आणि त्यांना सांगितलं एक पोरगाने धर्मांतर नाही केलं तर त्याच्यावर दबाव ते टाकत होते, तू पण धर्मांतर कर। धर्मांतर करणारी टोळी या कंपनीमध्ये हिंदू मुलींना घेऊन लॉजवर जायची, जिथे त्यांचे व्हिडिओ काढले जायचे। या टोळीनं सांगितल्याप्रमाणे मुलींनी केलं नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जायची। लेडीजांना रूममध्ये घेऊन जायचे, लॉजमध्ये, त्यांच्यावर जे शोषण करायचे आणि त्यांचे ते व्हिडिओ चालू ठेवायचे आणि ते ब्लॅकमेल करायचे की तू कोणाला सांगितलं तर तू जे व्हिडिओ व्हायरल होईल। तर ते घाबरत होते आणि HRची त्या मॅडमला ते फिल्डिंगवरून सांगत होते की हिंदूचे पोरी किती जमा झाले। तर पोरांना सांगितलं की एवढे झाले, तर ते म्हणत होते एवढे कसं काय कमी केले, जास्त अजून वाढवा, हिंदू पोरींना जास्त फसवा। म्हणजे सगळे जे आहे ते कधीपासून चालू होता हे ह्या कंपनीमध्ये? 2021 पासून चालू होता। अशा प्रकारे अनेक मुलींच्या धर्मांतराचा प्रयत्न करण्यात आला। अखेर एका मुलीनं आईवडिलांना हा सगळा प्रकार सांगितला आणि प्रकरण थेट पोलीस स्टेशनला पोहोचलं। जे मुली होतं त्यांनी कंप्लेंट करायला कधी सुरुवात केली की आता आपल्याला बोलायचं आहे आणि यावरती आपले जे आवाज आहे ते लोकांपर्यंत, पोलीसपर्यंत पोहोचवायचं आहे? कारण की तिला काहीतरी झालं होतं म्हणून तिने आईला सांगितलं की असं असं झालं आहे। तर तिला सहन नाही झालं आणि ते मध्ये धर्मांतर झालं तर आपले आईवडिलांचं काय करायचं। तर त्यांनी
आईला सांगितलं, आईने मारलं, बापाला बोलवलं, तेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये गेले. तेव्हा ते हे प्रकरण उजागरण्यात आले आणि तिला पण धमकी दिली होती की तू गेली तर तुला मारून टाकू आम्ही. या सगळ्या प्रकरणात कंपनी HR मॅनेजर आणि ऑपरेशन मॅनेजरचा सहभाग असल्याचा आरोप होतोय. या सगळ्यासाठी धर्मांतराच्या आडून या टोळीकडून HR मॅनेजरला पैसे सुद्धा दिले जायचे. HR त्यांच्याकडून होते म्हणून ते पाहत नव्हते जास्त आणि ते सांगायला गेलं का HRला, तर HR त्यांना दबाव पाडत होते. HR ही याच्यात इन्व्हॉल्व्ह आहे आणि तीही या लोकांवर, या महिलांवर दबाव पाडत होती. HRचेच काम, कारण की HRला पैसे दिले म्हणून तर सामने ते पैसे पाहिले का सगळे येतात आणि पैशाशिवाय खेळ चालतो. कारण की ते बिचारे पोरी कोणाला सांगणार. त्यांनी एक करा पाहिलं होतं, जेव्हा ते चालू झालं ना, मायबापांना सांगा पाहिलं होतं. तर मी जे मॅडमनी ते चांगलं केलं, ते मला आनंद झाला त्यांनी केलं. पण अजून याच्यातून जास्त आहेत, पण ते बाहेर येणार नाही मॅडम, आपली इज्जतसाठी. नाशिक कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण जेवढं समोर आलंय त्याहीपेक्षा बरीच काही प्रकरणं त्या कंपनीमध्ये घडलेत. अनेक मुलींनी दबावात येऊन नोकऱ्या सोडल्या, तर काही बळी पडल्या, तर काही जणी गप्प बसल्या, तर काही जण पैसे घेऊन गप्प बसले. पण आता नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेत आणि या रॅकेटची पाळंमुळं किती दूरवर पसरलेत हे सगळं खणून काढलं जाणार आहे. नाशिकहून सुजाता द्विवेदीसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.